नमस्कार, मी सुनीता शिंदे. सेवन स्टार प्रस्तुत आवाज मीडियाच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येत्या काही महिन्यात निवडणुका लागत आहेत. त्यासाठी जनतेच्या मागणीवरून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सन 2012 ते 18 करिता सर्व मतदारांनी राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता काढून घेऊन काँग्रेस पक्षाच्या पुन्हा ताब्यात दिली असून या सत्ता भोगणाऱ्या विद्यमान नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात कितपत कामे केली आहेत हे जाणून घेण्यासाठी घेऊन येत आहोत पंचनामा प्रभागाचा. नमस्कार. मग आता तेवढं राहिले आले सगळं कोण घेणार की त्यांनी म्हणले उद्या नाही पराशी आज जेवढी गाडी भरली की नाही गाडी बांधून घेऊन गेले परवानगी करून घेतो आणि ते आमचं रस्त्यात तेवढं बघा रस्त्यात सोमवार चालू करतो रस्त्यात सोमवार काम चालू करतो. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2018ची निवडणूक काही महिन्यावर ठेपलेली आहे. या संदर्भात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेवकांच्या ज्या काही मुलाखती आता सेवन स्टारच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. तर आम्हाला असं वाटतं की बाबा या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता कोणाची येणार, सत्ता कोणाची राहणार, कोणाची जाणार, या संदर्भात आपण निवडणुकीमध्ये आपण पंचनामा प्रभागाचा सेवन स्टार प्रस्तुत आवाज मीडियाच्या माध्यमातून घेत आहोत. आपल्यासोबत आहेत आपल्या वार्ड नंबर 24चे विद्यमान नगरसेवक युवराज शिवाजीराव गायकवाड. नमस्कार सर. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या वार्डाच्या पंचनाम्यासाठी आम्ही तुमच्या प्रभागात आलेलो आहोत. आम्हाला तुम्हाला काही विचार असं वाटतं की बाबा गेल्या चार वर्षामध्ये तुम्ही केलेल्या कामाचा आढावा संदर्भात आम्ही मुलाखत आपल्यासोबत येत आहोत. तर हा वार्ड नंबर 24 हा पूर्णपणे विस्तारित आहे असं आम्हाला समजतं. तुमच्या वार्डामध्ये कमीत कमी मतदारसंख्या 12,900 इतकी होती. तर तुमच्या वार्डामध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाली त्यावेळेस तुम्हाला किती टक्के मतदान झालं आणि तुमच्या विरोधात किती जण उभा आहे? टोटल 7% मतदान झालं या भागातून आणि जवळपास माझ्या विरोधात 7 लोक उभं होते. त्यापैकी मला 40 ते 42% मतदान या भागातून झाले. आपण कुठल्या पक्षातर्फे उभा आहे? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उभा होतो. यामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी कोण होते 2 नंबरचे? माझ्या 2 नंबरला माझ्या विरोधात स्वाभिमानी विकास आघाडीचे रमेश सिंहासने होते. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून महेश कर्णे हेही माझ्या विरोधात उभे होते. त्याचप्रमाणे इतर 4 अपक्ष लोक माझ्या विरोधात उभे होते. मला यामध्ये तुम्हाला म्हणजे जाणीवपूर्वक विचारू असं वाटतं की आपण सामाजिक क्षेत्रात तुमचं म्हणजे पूर्वीचं काय आहे? तसं मला राजकारणाची आवड 1991 पासून आहे आणि मी गेली 18 ते 20 वर्ष झालं सामाजिक कार्यासाठी लोकांना वाहून घेतलेलं आहे. शिवप्रशासनाच्या माध्यमातून असेल, इतर पक्षाच्या माध्यमातून असेल. त्याचप्रमाणे 2004 पासून शिवते सेवाभावी संस्था बहुउद्देशीय सेवा मी स्थापन करून ते लोकार्पण आणि लोकहितासाठी म्हणून मी स्थापन केली. त्या माध्यमातून शैक्षणिक असतील, सामाजिक असतील असे अनेक उपक्रम मी त्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी देतो. किमान महिन्याला एक असं वर्षातून 12 ते 13 उपक्रम माझे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलांसाठी असेल, सर्व समाजासाठी उपयोगी असं माझे सर्व कार्यक्रम माझे असतात. बरं, मला सांगा की तुम्ही 2008 मध्ये निवडणुकीला यापूर्वी उभारला होता असं आम्हाला समजतं. 2008ला मी निवडणुकीला उभारलो होतो. 2008 मध्ये माझा पराभव झाला. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की लोकांची सेवा केल्याशिवाय आपल्याला काय साध्य होणार नाही. त्यामुळे मी 2008लाच माझ्या जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करून 2008 पासून ते आज अखेर मी नागरिकांसाठी सकाळी 6 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत अथक लोकांसाठी लोकांच्या मध्ये फिरत असतो, लोकांच्या अडचणी समजून घेत असतो आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करत असतो. 2008ची निवडणूक जरी तुमची हारला असाल तर तुम्ही पराभवाला न खचता तुम्ही म्हणजे समाजाचं काम करण्याचा तुम्ही जे काही शंख बांधला आणि 2013 मध्ये तुम्ही परत निवडणुकीला उभं राहिला. त्यामुळे तुम्हाला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं आणि कशा निवडणार? पराभवाला खचलो असं म्हणून चालणार नाही. त्यात मला शिकायला मिळालं की जर आपण समाजासाठी जर काही केलं तर समाज आपल्यासाठी काहीतरी करू शकतो. या उद्देशानं मी पहिल्यांदा समाजाला मी स्वतःची सेवा करून दाखवली. त्यानंतर 2013च्या इलेक्शनला मला लोकांनी सर्वमताने निवडून दिलं. त्यामध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं
आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी मला विश्वास ठेवून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं. आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय संजयजी बजाज, गुरुवर्य भिडे गुरुजी या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला राष्ट्रवादी तिकीट मिळालं आणि त्या तिकिटाच्या जोरावर मी उभारलो. माझ्यासमोर एवढे बलाढ्य लोक असताना सुद्धा जे रमेश सिंहासनी जे पराभूत झाले माझ्या विरोधात, त्याच्यापूर्वी 4 वेळा ते काउन्सिलर होते. महेश कर्णेला तर मदन भाऊंनी तिकीट दिलं होतं स्वतःहून. पूर्णपणे काँग्रेसची ताकद आणि स्वाभिमानी आघाडीची ताकद माझ्या विरोधात लागली होती. तरी सुद्धा लोकांनी मला उचलून धरल्यामुळं त्या वार्डातून माझा विजय झाला. म्हणजे नागरिकांनी तुम्हाला पूर्णपणे म्हणजे स्वीकृत केलं कसं असं वाटतं? नागरिकांनी मला पूर्णपणे उचलून धरल्यामुळं, विशेष करून ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, लोकवर्ग असतील, त्या सर्व लोकांनी मला उचलून धरल्यामुळं एकीकडे धनशक्ती आणि जनशक्ती अशा विरुद्ध माझी इलेक्शन झाली. फार भरपूर माझ्या वार्डामध्ये पैशाचं प्रमाण, फार मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करण्यात आला, पण तरीसुद्धा कोणाला काही चाललं नाही. शेवटी जी जनशक्ती होती ती माझ्या बाजून होती आणि थोडक्या मात्र त्यावेळी माझा विजय झाला. पण नागरिकांच्या जे माझा नसून नागरिकांचं 2013च्या निवडणुकीनंतर तुम्ही आता म्हणजे 4 वर्ष तुम्ही नगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेवक आहात. या 2013 पासून या 4 वर्षात तुम्ही अशी कोणती मोठी कामं काय केली? तसं बघायला गेलं तर गेल्या 2013च्या अगोदरचा माझा वार्ड आणि आता 2017 चालू आहे, आजच्या वार्डामध्ये भरपूर प्रमाणात मी बदल केलेला आहे. मी जे लोकांना शब्द दिले होते, वचन दिलं होतं मी ज्यावेळेला लोकांना आव्हान केलं, जाहीरनामा मी दिला होता, त्यातल्या जवळजवळ 60% कामाची मी आता पूर्तता आत्तापर्यंत मी केलेली आहे आणि जवळजवळ 20 ते 22% कामं आता प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जिम असेल, युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुरुंगा केंद्र म्हणून जे नानाने पार्कची स्थापना केली, जॉगिंग ट्रॅक इथे एक विषय केला. इथं डांबरी रस्ते म्हणाल तर तुम्ही जवळपास 40 ते 45% आता डांबरी रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता एक पावसाळा झाल्यानंतर जवळपास 30 ते 35% काम डांबरी रस्त्याचं पूर्ण होतंय. 10-15% काम माझं राहतंय, पण विरोधी पक्षात असल्यामुळं, निधी अभावी, प्रशासनाच्या काय चुकीमुळं 20-25% काम माझं राहतात. ती सुद्धा माझी करण्याचा माझा मनसुबा आहे. बरोबर. मला तुम्ही असं सांगितलं की बाबा की म्हणजे तुम्ही जी काही कामं केली त्या कामाचा आढावा तुम्ही थोडक्यात सांगितला, पण तुम्हाला म्हणजे एवढं सगळं करून म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असून सुद्धा तुम्हाला आमदार फंड वगैरे काही मिळालेलं नाही? आमदार फंड वगैरे मी नाही केली, आमदार फंडाच्या मागे किंवा खासदार फंडाच्या मागे कधी लागलो नाही, त्यातून म्हणता येणार नाही. पण खासदार फंडातले मला 15 लाख रुपये संजय काकांनी दिलेले आहेत. जे माझं गव्हर्नमेंट कॉलनी मेन रोडला शारदा नेट हाऊस ते गजानन कॉलनीपर्यंत जो रस्ता आहे, 15,30,000 रुपये मान्य खासदार संजय काका पाटील यांच्या फंडातून मला मिळालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मान्य आमदार सुधीर गाडगीळ यांनी सुद्धा माझ्या वार्डामध्ये 1 कोटी रुपये खर्च केलेले. असं करत म्हणजे तुम्हाला म्हणजे जवळजवळ या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 7 कोटीचं तुम्ही म्हणजे जवळजवळ तुम्ही काम केलं असं दिसते. तसं बघायला गेलं तर जवळपास मनपाचा निधी या भागामध्ये मी आतापर्यंत खर्च पडलेला निधी माझा 3.5 कोटी रुपये निधी आता पण खर्च पडलेला आहे. बरोबर. 2004 कोटीची कामं ही प्रास्ताविक आहेत आणि आमदारांचा निधी आमदारांनी 1 कोटी रुपये माझ्या भागात खर्च केलेला आहे आणि त्याचप्रमाणे खासदारांनी 15,30,000 रुपये खासदारांनी खर्च केलेले आहे. बरं, मला सांगा की तुम्ही आता गजराज कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी असे जी काय तुम्ही मला कामं सांगितले, मग त्या अंतर्गत रस्ते वगैरे तुम्ही काय असे काय केलेत का? गजराज कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचं जवळजवळ 90% काम संपलेलं आहे. गव्हर्नमेंट कॉलनी जे मूळ आहे, गव्हर्नमेंट कॉलनीतली जवळपास 80% कामं डांबर रस्ते संपलेले आहेत. विधाता कॉलनीतलं 100% काम आता प्रस्ताविक आहे आणि आता काम चालू आहे, तर सुरुवात आहे कामाची. विजय कॉलनीतली जवळ 40-45% विजय कॉलनीची कामं झालेली आहेत. वाल्नेसवाडी परिसरातली सुद्धा जवळपास 70 ते 80% कामं झालेली आहेत आणि एस टी कॉलनी दत्तनगर चाणक्यपुरी जो भाग आहे त्या भागामध्ये आता सध्या ड्रेनेजचं काम चालू आहे. त्यामुळे ते काम आता रस्त्याची कामं हाती घेतलेली नाहीत. ज्या वेळेला ड्रेनेजचं काम पूर्ण होईल त्यावेळेला ते रस्त्याची कामं आम्ही करून घेऊ. बरोबर आहे. पण तुम्ही आता मला सांगितलं की बाबा आता पाण्याची व्यवस्था काय तुमची? बाबा आता लोकांना तुमच्या राष्ट्रवादी पक्षाने यापूर्वी म्हणजे स्वाभिमानी म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस सांगितलं की वारणीचं पाणी आणून देणार वगैरे वगैरे अशी आश्वासनं दिली. नाही, आपले काही गैरसमज आहे. वारणीचं पाणी आणून द्यायचं हे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील यांचा मनसुबा नव्हता. खरं तर माननीय आमदार जयंत पाटील यांच्यामुळं मागच्या 2000 आघाडीची ज्यावेळी सत्ता होती 2008 ते 2013 काळामध्ये जवळपास 11 नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. त्यामध्ये माझ्या गव्हर्नमेंट कॉलनीचं भवितव्य उजाडलं. गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये पाण्याच्या टाकीचे 8 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी नवीन बांधण्यात आली. पूर्वी जर आपण बघितलं तर आमच्या इथं 3-3.5 फूट खाली जाऊन लोकांना पाणी भरायला लागत होतं. पण आघाडीच्या काळामध्ये जो पाण्याचं आमच्या इथं टँक बांधला गेला त्या टँकमुळे आता लोकांना व्यवस्थित पाणी मिळते. जास्त मिळत नाही, निदान तास 1.25 तास पाणी लोकांना
पुरेशी पाणी लोकांना मिळते इथे. आज तुमचा म्हणजे तसा भाग तसा विस्तारित पण आहे, त्याला तसा गुंठेवारी पण आहे, असा म्हणजे विस्तारित भाग आहे. मग आता मला सांगा की बाबा तिथं म्हणजे बाबा त्यांना प्रमाणपत्र वगैरे देण्याचं वगैरे काय ते काम झालं का? बऱ्यापैकी जी लोक गुंटोळी भागात राहणारी लोक होती, मी नगरसेवक नसताना काळापासून मी लोकांसाठी काम करतो झटतो. बऱ्यापैकी या भागातील सर्व नागरिकांचे प्लॉट येणे करून देणे, त्यांना पाण्याचे कनेक्शन घेऊन देणे, त्यांना कलेक्टर ऑफिसचे येण्याचा आदेश आणून देणे, या सगळ्या कामं मी या भागातल्या लोकांची केली आहेत. आणि मला असं वाटतं की आजच्या तारखेला जवळपास 90% लोकांचे प्लॉट ही येणे झालेले आहेत. 10% लोक राहिलेले आहेत, ते सुद्धा काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे काम राहिलेले आहेत. त्यांची सुद्धा कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर त्यांचे कामं मागे लागले. बरं, मला सांगा की आता तुम्ही सांगितलं घर तिथे शौचालय, अशी तुम्ही किती प्रकरणं वगैरे करून दिली? तसं घर शौचालय असं म्हणायला गेलं तर जवळजवळ 98% भाग माझा घर शौचालय आहे. जवळजवळ त्या माध्यमातून 135 लोकांना मी पैसे सबसिडी महापालिकेची आमची मिळवून दिलेली आहे. आणि जवळपास एक 5-6 जर लोक सोडला आपण, कारण बिल्टअप एरिया आहे सध्या, विस्तारित भाग असल्यामुळे अपार्टमेंट्स किंवा बाकीच्या क्षमता वाढत आहे, त्यामुळे 5-6 जर ठिकाणी जर आपण सोडला तर माझा भाग पूर्णपणे शौचालयमुक्त भाग, संडासमुक्त भाग, हागणदारीमुक्त भाग आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही. आज मला सांगा की शासनाने बाबा 4 कोटीचं म्हणजे वृक्षारोपणाचा म्हणजे कार्यक्रम घेतलेला आहे, तर तुम्ही झाडं वगैरे असे काही लावलेत का? प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जे केंद्र शासनाने जी नवीन स्कीम आणली होती वृक्ष लागवडीची, त्या अंतर्गत मी गेल्या वर्षी यामध्ये भाग घेतला होता आणि यावर्षी भाग घेतलेला आहे. यावर्षी जवळपास 161 झाडं गव्हर्नमेंट कॉलनी भागातील जे ओपन पीस होते त्या ओपन पीसमध्ये आम्ही लावलेले मागच्या मान्य त्या भागामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. आज मला सांगा की बाबा हे सगळं तुम्ही करत असताना तुमच्या भागामध्ये आज म्हणजे तर हार्ट ऑफ सिटीमध्ये तर काही वावगं ठरणार नाही, कारण का इथं कोर्ट पण आलेला आहे, इथं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, प्रशासकीय कार्यालय आलेलं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे तुमच्या भागाला काय फरक पडतोय? माझ्या भागाला तसा फार फरक पडतो. माझा भाग हा पहिल्यापासून अतिविकसित भाग म्हणून माझ्या भागाला घरपट्टी विकासले आकारले जाते. आणि आज इथं प्रशासकीय इमारत असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्ह्याचं कोर्ट असेल, हे सगळं या भागामध्ये आलेलं आहे. पण जशा सुविधा शासनाकडनं पाहिजेत, प्रशासनाकडनं पाहिजेत, महापालिका प्रशासनाकडनं पाहिजे, त्या सुविधा आज या नागरिकांना मिळत नाही, ही खंत आहे. आज आम्ही प्रशासनात राहून सुद्धा आम्ही वारंवार सांगून सुद्धा इथले जे मेन रोड आहेत ते मेन रोड रुंदीकरणाचं काम प्रलंबित आहे. या भागातला ड्रेनेजचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. बरोबर, कारण या भागाची स्थापना होऊन 52 वर्ष झाली, पण इथं अजून ड्रेनेज व्यवस्था नाही आहे. आता इथली जमिनीची पाणी शोषणाची क्षमता संपलेली आहे. 2 फूट जरी खड्डा आपण काढला तर इथं आता लगेच तुम्हाला खाली पाणी लागतं. त्यामुळे इथल्या बोरिंगच्या पाण्याची चव बिघडलेली आहे, त्यात आता क्षार मिक्स झालेले आहे. तर प्रशासनानं या भागाकडे गंभीरतेने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आज हार्ट ऑफ सिटी म्हटलं तर विश्रामबाग काय वावगं ठरणार नाही. म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, सुशिक्षित नागरिक आहेत, सगळा समाज या भागामध्ये राहायला आहे. आणि एक चांगल्या पद्धतीचा कर इथनं वसूल केला जातो. म्हणजे चांगल्या पद्धतीने कर्ज वसूल होत असेल तर प्रशासनाला या भागाला चांगली सुविधा देणं हे महापालिकेचं प्रशासनाचं कर्तव्य आहे. नगरसेवक म्हणून आमचं जे काम आहे ते आम्ही करतोच. बरोबर, नगरसेवक म्हणून पाठपुरावा वारंवार करतो. प्रशासनाकडे ज्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य पाहिजे ते सहकार्य आम्हाला प्रशासनाकडे मिळत नाही. बरोबर आहे. आता मला सांगा की तुम्ही मला सांगितलं की बाबा तुमच्याकडे मी माहिती घेतली असता घंटागाड्या जवळजवळ 11 आहेत, कर्मचारी 17 आहेत, कंटेनर 16 आहेत. मग मला सांगा की तुम्हाला असं काय म्हणजे त्यांच्याकडनं मागणी केली काय प्रशासनाकडे? की प्रशासनानं आपण भरपूर वारंवार मागणी केलेली आहे. आज तुम्ही लक्षात घेतला तर मतदारसंख्या माझ्या इथं 13,000च्या आसपास आहे. बरोबर आहे. तसं बघायला गेलं लोकसंख्येचं बघायला गेलं तर माझ्या इथं 36,000च्या आसपास लोकसंख्या आहे. त्या माध्यमातून बघायला गेलं तर मला आज 11 घंटागाड्या फार कमीच पडतात. बरोबर, जवळपास माझी इथं या भागामध्ये 23 ते 25 घंटागाड्यांची माझी मागणी आहे. बरोबर, कंटेनर आज माझ्या भागामध्ये 20-22 कंटेनर आहे. बरोबर, तर माझी जवळपास 40 कंटेनरची माझी मागणी आहे. माणसं बघायला गेली तर माझ्याकडं आस्थापनावरची 11 माणसं आहेत, मानधनावरची 5 माणसं आहेत. जवळपास मला या भागामध्ये 40 माणसांची गरज आहे. बरोबर, त्यामुळे आज स्वच्छतेच्या बाबतीत आज मी पूर्णपणे वार्डाला समाधानकारक देऊ शकत नाही. ही माझी खरंच खंत आहे माझी. तर प्रशासनाकडनं काय काय गोष्टीला सपोर्टिंग मिळत नसल्यामुळं आज मी लोकांना पुरेसा स्वच्छता देऊ शकत नाही. पण तरी सुद्धा त्यात जेवढी आता माणसं आहेत माझ्याकडं, जेवढ्या घंटागाड्या आहेत त्या माध्यमातून स्वच्छतेच्या लोकांना दैनंदिन काय विना, एक दिवस आड काय विना लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही स्वच्छतेच्या माध्यमातून प्रयत्न करतो. बरोबर, म्हणजे तुम्ही मला सांगितलं की बाबा म्हणजे पूर्णपणे प्रशासनाची टीम आहे. प्रशासन ढिम आहे. प्रशासन ह्याकडे काय जाणून दुर्लक्ष करते असं माझा आरोप आहे. कारण जर समजा या भागात एवढाच सारा गोळा होत असेल, घरपट्टीच्या माध्यमातून असेल, पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून असेल, तर या नागरिकांना सेवा सुविधा देणं हे प्रशासनाचं काम आहे. बरोबर, आणि ह्या गोष्टीकडे प्रशासन जाणून दुर्लक्ष करते ही मोठी खंत आहे. बरोबर. आता मला सांगा की तुमची 8 कोटीची कामं जी आहे
या 8 कोटीच्या कामात आता कुठला प्रलंबित असा मोठा प्रश्न राहिला आहे का? आता ह्या 8 कोटीच्या कामामध्ये मोठा प्रलंबित प्रश्न म्हणजे आता माझा स्फूर्ती चौक ते मिरज रोड हा एक मोठा रस्त्याचा माझा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे स्फूर्ती चौक ते गडदेकर हा एक मोठा 70 लाखाचे काम प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते जे आहेत तेही अजून प्रलंबित आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे एक मोठं काम माझ्या काळात असं होण्यासारखं जो आता आमच्या इथं इष्टी कॉलनीत 80 फुटीला जे बाजार भरतो त्या बाजारासाठी मी एक मोठं ओपन पेसमध्ये एक मिनी मार्केट, एक आठवडा बाजाराचं मिनी मार्केट असं स्थापन करायचं केलं आणि त्याला बायने मी 50 लाख रुपये तरतूद केलेली आहे. बरोबर. ते जर मार्केट उभं राहिलं तर लोकांना गावात जायची काय गरज? गावात गरज लागणार नाही. आठवड्यात एकदम खरेदी करण्यापेक्षा लोकांना रोजच्या रोज ताजी भाजी मिळेल आणि चांगलं बाजारपेठ इथं विश्रामक परिसरामध्ये नव्यानं उभं राहील असं मला वाटतं. आज मला सांगा तुमच्या इथं जे काय खुले नाट्यगृह आहे या खुले नाट्यगृहाचे म्हणजे त्याचं काय म्हणजे तुम्हाला इन्कम वगैरे म्हणजे काय चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं का? नाही, खुले नाट्यगृह आहे माझ्या इथं. एक सांस्कृतिक हॉल, मराठा समाजाचा सांस्कृतिक हॉल सुद्धा आहे. पण प्रशासनाकडनं काय काय गोष्टी तिथं मिळत नसल्यामुळं लाईट, पाणी, वाहतुकीच्या व्यवस्था त्या प्रशासनाला तिथे करून दिलेल्या आहे. नुसता इमारत बांधून त्याचा काही उपयोग होत नाही. बरोबर. नागरिकांना सुविधा दिला तर लोक तिथे कार्यक्रम केला. बरोबर. आज मराठा सेवा संघामध्ये मराठा शिवाजी हॉलमध्ये आज स्वतःच्या पदाच्या पैशाने मी जवळ 1.25 लाख रुपयाची बोरिंग पाडलेली आहे. 1.25 लाख रुपयाची बोरिंग करून आज त्या लोकांना मी करून दिलेलं. पण आज तिथं नुसतं हॉलमध्ये एखादं कॉन्फरन्स किंवा एखादी मीटिंग किंवा एखादं सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो. पण एखादं गरीबाचं लग्न किंवा डोहाळ जेवण एखादं काही कार्यक्रम असं घ्यायचं म्हटलं तिथे लोकांना बसायला जागा नाही. तो हॉल तिथे कमी पडतो. त्याच माध्यमातून खुले नाट्यगृह एक माझ्या वॉर्डामध्ये आहे. विश्रामगृहाला बांधलं गेलेलं आहे. 2013 मध्ये माननीय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते बांधलं गेलेलं आहे. पण तिथे सुद्धा काय काय अजून सेवा सुविधा महापालिकेने द्यायला पाहिजेत त्या अजून महापालिका देत नसल्यामुळं त्याचा सुद्धा अजून विस्तार थांबलेला आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला एवढं म्हणायचं की आम्ही एवढं सगळं काम करून नगरसेवक असून आम्ही काम करून सुद्धा तुम्हाला पूर्णपणे प्रशासन म्हणजे कोणत्या प्रकारे मदत करत नाही किंवा ते पूर्णपणे तडीच नेत नाही आहे. तडीच नेत नाही. प्रशासन त्या गोष्टीकडे जर प्रशासनाला जर समजा एक कर वसूल करायचा आहे, प्रशासनाला जर आज पैसे घ्यायचे असतील, आज नागरिकांना जर तुम्ही सेवा दिला तर लोक तुम्हाला पैसे ऑटोमॅटिक मिळणार आहेत. आज खुले नाट्यगृह असेल किंवा शिवाजी मराठा मंडळ हॉल असेल आमचा, शिवाजी मराठा मंडळाचा सगळ्या हॉल व्यवस्था करून दिल्या आणि शिवाजी मराठा मंडळ आज गेले 5 ते 7 वर्षाला आमचं मागतंय की ते आम्हाला वर्ग करा, त्याचे काय असेल ते आम्ही भाडे महापालिकेला भरतो. गेल्या 5-6 वर्षापासून प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. त्याचप्रमाणे खुले नाट्यगृहामध्ये अनेक सेवा सुविधा नसल्यामुळे तिथे लोक कार्यक्रम घ्यायला टाळाटाळ करतात. बरोबर आहे. त्या जर सगळ्या सेवा सुविधा दिल्या तर महापालिकेत चांगलं उत्पन्न करामध्ये वाढ होईल. करामध्ये वाढ होईल. म्हणजे तुमचा उद्देश आहे की बाबा आमच्या या वार्डाच्या माध्यमातून चांगला कर वसूल होत असून सुद्धा कोणत्या प्रकारे सुविधा प्रशासन देत नाही. बरं, मला एक आता फक्त एवढं सांगा की शेवट आता जे काय म्हणजे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात बरेच ओपन स्पेस आहेत आणि त्या बरेच ओपन स्पेसवर काही लोकांनी कब्जा केला आहे आणि त्या संदर्भात तुमच्या प्रत्येक सभेमध्ये काही ना काहीतरी वादळ निर्माण होतं. आता तुमच्या वॉर्डामध्ये ओपन स्पेस किती? आपलं मोड साहेब एकदम बरोबर आहे. हे दुकानं माझंही आहे. माझा वॉर्ड एवढा मोठा आहे. जवळपास माझ्या वॉर्डामध्ये 24 ते 22 जवळपास ओपन पीस आहेत. सगळे ओपन पीस हे 20 गुंठ्याच्या वरती. बरोबर आहे. प्रशासनाला वारंवार कळवून सुद्धा प्रशासन त्यावेळेस दुर्लक्ष करतं. बरोबर. आम्ही गेले 4 वर्ष पाठपुरावा करतो की या प्रत्येक ओपन पीसवरती जे सोसायटीच्या ताब्यात असतील किंवा जे पडीक पडलेले ओपन पीस आहेत ते मूळ मालकाच्या नावावरून आपल्या महापालिकेकडे वर्ग करून घेण्यात यावे. आम्ही गेले किती वर्ष आम्ही 4 वर्षाला आम्ही पाठपुरावा करतो त्याचा, पण प्रशासन त्याकडे गंभीरतेने बघत नाही. मला वाटतं माझ्या थोडंसं तडीच नेल्यामुळे 5-6 ओपन पीसवरती महापालिकेत नाव लागलेलं आहे. ते सोडून अजून जवळजवळ 17-18 ओपन पीसवरती महापालिकेत नाव लागलेलं नाही. तुम्ही त्याच्या मागे लागलाय का? लागलोय आम्ही. वारंवार आम्ही पाठपुरावा करतो. मालमत्ता विभाग असेल किंवा बाकीचं ज्या गोष्टी आहेत, नगररचना विभाग असेल, या गोष्टीकडे ते सोयीस्करचं दुर्लक्ष करत आहे. त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे. आमचं म्हणणं काय की त्यावरती कोणतरी अतिक्रमण करायच्या अगोदर की तुम्ही ते महापालिकेची जी प्रॉपर्टी महापालिकेची आहे ती महापालिकेच्या नावानं असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जिथं कोणी अतिक्रमण करणार नाही. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे पूर्णपणे वार्डाचा पूर्णपणे इतिहास सांगितला. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. तर समजा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला राष्ट्रवादीनं पुन्हा चान्स दिला तर तुमची भूमिका काय असणार? नक्कीच मला असं वाटतं की माझं गेल्या 4 वर्षाच्या कामामध्ये आमचे नेते आदरणीय जयंत पाटील हे समाधानकारक आहेत. माझ्या वार्डाची जनताही समाधानकारक आहे. पहिल्या वर्षी मी निवडून येऊन बऱ्यापैकी कामं मी तरीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक खंत आहे मला की मी लोकांना जे माझ्या वचननाम्यामध्ये मी लोकांना जी कामं दिली होती ती पूर्ण मी करू शकलो नाही. कारण मी पहिल्यांदा निवडून आलो होतो. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे मी विरोधी पक्षात होतो. पण तरीसुद्धा विरोधी पक्षात असून सुद्धा आणि पहिल्यांदा निवडून आलेला सुद्धा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा, जास्तीत जास्त निधी माझ्या भागामध्ये आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. माझ्या 2013 ते 2018च्या
ह्याच्यामध्ये ब्रेडमध्ये जवळपास 6.5 ते 7 कोटी रुपये निधी मी माझ्या प्रभागामध्ये आणलेला आहे आणि तो खर्ची पाडून माझ्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यातनं माझी काय थोडंफार जी कामं राहिलेली आहे ती कामं मला तरीच न्यायची आहेत. कारण माझा प्रभाग हा स्वच्छ आणि सुंदर एक उत्कृष्ट प्रभाग म्हणून मला या प्रभागाची वेगळी ओळख करून द्यायची आहे. त्यासाठी मी पुढच्या वेळेला नक्कीच मी प्रयत्न करेन आणि जनतेची जर इच्छा असेल आणि आमच्या नेत्यांची जर इच्छा असेल तर पुढच्या वेळेला लवकरच मी परत एकदा इलेक्शनला निवडणुकीला उभा राहण्याची माझी इच्छा आहे. पण नागरिकांची इच्छा आणि माझ्या नेत्यांचे जे आदेश असतील त्याचं मी पालन करेन. अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे या वार्डाचा इतिहासही सांगितला, वार्डाचं म्हणजे पूर्णपणे प्रभागाचा पूर्णपणे तुम्ही सौंदर्यीकरण केलं. आता मला तुम्हाला म्हणजे कसं शेवटला जाता जाता मला फक्त म्हणजे मनात एक खंत राहून जाते की बाबा हे जे तुम्ही जे काम केलेलं आहे हे कामाचे लोकांनी तुम्हाला पोचपावती म्हणून तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं आणि तुम्हाला 7